माहिती आहे सगळ्यात चीपेस्ट जर्नी म्हणजे आफ्रिकाला पण चाललं एवढा स्वस्तामध्ये. तो फायनली कंट्री नंबर 20. व्हेरी मच. राहुल युअर मोईन. या थँक्यू या भाई. असं वाटतं मी डीमार्टमधून बाहेर पडतो यार, म्हणजे यांचं एअरपोर्ट भाई फीलच होत नाही. तर मित्रांनो नमस्कार सगळे, कशात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि पण आता मार्चमध्येच ट्रिप करून आलो. आता आहे 4 जून आणि आपण चाललो आहे आफ्रिकाला. तुम्हाला टायटल बघून तर कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे आफ्रिकामध्ये. आता आपण केनियाला जाणार आहे. आता आपण मुंबईच्या एअरपोर्टला आहे. टाईम झाले तुम्ही पाहू शकता 2:30 झालेत. तर आता आपण इथून फ्लाईट आहे आपली 6:25ची आहे. पहिल्यांदा मित्रांनो मी सांगतो, मी आत्ता 4 जून आहे, एअरपोर्टला काहीच गर्दी नाही. आज वीकडे मी मानतो, बट भाई काहीच गर्दी नाही. म्हणजे तुम्ही विचार करा ना की एअरपोर्टमध्ये अशा टायमाला लिटरली ओलावाला जो होता तो पण बोलला भाई आज एअरपोर्ट में गर्दी नाही दिख रहा है. मी बोललो काय माहिती आता काय रिझन आहे, कशामुळे गर्दी नाही काय नाही. पण जे पण आता अपडेट असेल मी तुम्हाला आतमध्येच देतो. इथे मी आता सलामेर आपली फ्लाईट आहे, आपण पहिल्यांदा सलामेरने फ्लाईट करणार आहे. आणि ते पण कितीमध्ये पडलं आहे ते तुम्हाला पाहिजे आहे. सगळ्यात चीपेस्ट जर्नी म्हणजे आफ्रिकाला पण चाललं एवढं स्वस्तामध्ये. ते सगळं कसं ना मी आतमध्ये सांगतो प्रॉपर. आणि आता एक काम करतो, आपली जी प्रोसेस असते आतमध्ये जायची, आपण इंडियामध्ये आहे भाई, आपल्याला इथे लाईनीत लागायला लागतं. डायरेक्ट नाही जात. फॉरेनमध्ये कसं आपण डायरेक्ट आतमध्ये जातो. तर चला आता जे पण आहे फॉर्मॅलिटीज करून घेतो, आतमध्ये जातो आणि तुम्हाला भेटतो. तर ऑलराईट तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपलं चेक इन करायला. वाजले आहे तुम्ही पाहू शकता 2:50 झालेत. तर आता इथून ऑलमोस्ट 6:25ची फ्लाईट आहे. एकदा आपलं चेक इन झालं मग काय टेन्शन नाही. तर चेक इन होतो मग तुम्हाला अपडेट सांगतो कुठे कसं काय. आणि पूर्ण एवढं तुम्ही पाहू शकता पूर्ण खाली आहे, असं काय फ्लाईट भरलेली नाही आहे असं आपल्याला कळलं आहे. पण जे पण आता मी तुम्हाला पुढेच अपडेट सांगतो. तर मित्रांनो आता माझं सिक्युरिटी झालं आणि सगळ्यात आड सीन काय झालं असेल तुम्हाला सांगतो. मी सिक्युरिटी करतो आहे. सिक्युरिटी आपल्याला कशी सवय आहे जरा म्हणजे चिलमध्ये राहायची. आपण सिक्युरिटीवाल्याला जय हिंद वगैरे बोललो आणि भाई मला काय बोलतो इस्कॉन से जुड़े हो क्या भाई आप. तो बोलते आपने खादी का सब कपड़ा वपड़ा पहना है. मैं बोला भाई सो ऑलराईट. तर मित्रांनो फायनली आपलं अवघ्या अर्धा तासामध्ये सगळं झालं आहे. आपला स्टॅम्प पण लागला आहे तुम्ही पाहू शकतात. बोर्डिंग बोलतोय इमिग्रेशन झालं. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो भाई, आजकाल म्हणजे तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर तुमचं लिटरली तुम्ही खूप चिलमध्ये जाऊ शकता. तुम्हाला जास्त प्रश्न नाही विचारा. मराठीमध्ये विचारलं कुठे चाललं आहे, नैरोबीला कशाला चालले आहेत वगैरे वगैरे. आणि फुल चिल्ड होती. मला विचारतो काय करतो. मी बोललो भाई आपण ड्रोन पायलट आहे वगैरे वगैरे. मग मला विचारायला लागलं मग रँडमली आपलं भूटानचं स्टॅम्प बघितला. भूटानच्या स्टॅम्पमध्ये विचारलं भूटानला कशाला गेलेला. मी बोललो भाई फिरायला गेलेलो. आणि मला विचारत होती भूटान कसं वाटलं. मी बोललो भाई खूप एक्सपेन्सिव्ह आहे भूटान. माझे प्रश्न विचारला आणि फुल चिल्डमध्ये होतं. म्हणजे ऑलमोस्ट माझ्याशी 5 मिनटं बोलत होती आणि बाकी जे पण असतात त्यांना थापठाप मारून सोडून देत होते. पण मला भरपूर काय काय विचारलं. मग मला विचारलं की चॅनलचं नाव वगैरे पण विचारलं. म्हणजे असे कमी लोक असतात बाई इमिग्रेशनमध्ये. म्हणजे आजपर्यंतचं मुंबईच्या आपण इमिग्रेशनवरनं भरपूर वेळा निघालो आहे. एवढं आपल्याला कोणी भाव नाही टाकला. बस आज आपल्याला भरपूर विचारलं वगैरे. आणि चांगलं वाटतं असं यार. म्हणजे मला ना रिटर्न तिकीट विचारली, ना हॉटेल बुकिंग विचारली, ना येल्लो फीवर विचारलं, काहीच नाही. हां पण जेव्हा मला बोर्डिंग पास घेत होते तेव्हा ती जे असतात आपल्याला बोर्डिंग पास देतात त्यांनी मला फक्त येल्लो फीवरचं सर्टिफिकेट विचारलं. बाकी कोणीच काय भाई विचारलं नाही काय नाही. आता मी एक काम करतो, जे आपल्या फ्लाईट्सचे वगैरे जे सगळे काही डिटेल्स आहेत मी तिथे बसतो आणि मग तुम्हाला सांगतो. कारण की भाई थोडी भूक तर लागली आहे. आता इथे आपलं बघूया कुठे 6:25 आपली आहे. बाय डायरेक्ट पण आहे बघा नैरोबी. 6:45ची आहे. ती पोचेल 6 तासामध्ये. म्हणजे पकडू ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि आपली जी आहे 6:25 मस्कट ऑन टाईम 48A जायचं आहे. तर मित्रांनो आता टाईम आहे इन्फॉर्मेशनसाठी. आता आपण चाललो तर आहे नैरोबीला. बट तुम्ही बोलत असेल की आपण आधी डायरेक्ट नैरोबीला नाही जाते, आपण चाललो आहे वाया मस्कट. आता वाया मस्कट पण आपण का चाललो आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता मी जी गोष्ट सांगणार आहे परत तुम्हाला खोटं वाटणार, बट इथे आपल्याकडे प्रूफ्स आहेत. आपल्याला आजपर्यंतची सगळ्यात चीपेस्ट फ्लाईट तर ही आपल्याला फ्लाईट तिकीट एवढी स्वस्त पडली आहे कारण की आपण चाललो आहे वाया मस्कट. आणि मुंबई टू नैरोबीची जी फ्लाईट तिकीट आहे तुम्हाला यकीन नाही करणार. मला म्हणजे मी चेक केलेली केनिया एअरवेजची होती 27,000 फक्त जायची. आणि यायची पकडून चाला इंडिगोची होती अराऊंड 17-15 हजारला होती. बट मी बोललो भाई आपल्याकडे टाईम आहे,
आपण ओमानला जाऊ. इथून आता फक्त एवढंच आहे की 5,000मध्ये आपल्याला भेटते. 10 तासची जर्नी आहे. जर तुम्ही डायरेक्ट जाता तर 6.5 तासाची जर्नी आहे. पण काय तुम्हाला 5,000मध्ये कुठल्या आफ्रिकन कंट्रीमध्ये फिरायला भेटते तर काय म्हणजे तुम्ही बोला. आणि राहिली गोष्ट ह्याच्यामध्ये एक आहे, ह्याच्यामध्ये या फ्लाईटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त 5 kgs तुम्हाला भेटतं. बट आपण स्कॅम करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. आता ते मी सांगत नाही बसणार आहे मी कसं करतो ते. तुम्हाला आपली हाँगकाँगची सिरीज, हाँगकाँग बोलते सिंगापूरची सिरीज बघायला लागणार. हे बघा आपली मोठी बॅग आहे, 10 किलो आहे ऑलमोस्ट. पण आपण घेऊन आलो आहे आणि ह्याचे मी ₹1 एक्स्ट्राने दिले. आणि मी क्रॉस चेक केलं चेक इन काउंटरवर. आणि इवन तुम्ही साईटवर बघतील तर तुम्हाला एक्स्ट्रा बॅगेजचे 3,500 द्यायला लागतात. हे बघा आपण असं फुकट आणतो. हे माझं भाई, मी बजेट ट्रॅव्हलर आहे म्हणून मला हे करायला आवडतं. बट मित्रांनो तुम्ही विचार करा की मी कोणाला पण सांगेन भाई मला येड्यात करतील. भाई मुंबई टू केनिया नैरोबी कॅपिटल 5,000मध्ये. तो येस आता ते सो मित्रांनो अँड टॉकिंग अबाउट तुम्हाला नैरोबीला जाण्यासाठी आता काय काय लागतं डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. इथे माझं तर इमिग्रेशन स्मूथली होता. बट बघायला गेलं तर येल्लो फीवर, जसा तुम्ही मागचा ब्लॉग आपला पाहिला, येल्लो फीवर सर्टिफिकेट इज मस्ट. म्हणजे मला इथे बोर्डिंगच्या टायमाला मला विचारलं पासच्या टायमाला. ते भन्नाट एक नंबर मजा येणार आहे बघायला. आपण ही सिरीज असंच फक्त आपण दाखवायचं म्हणून दाखवणार नाही किंवा ते तुम्हाला कळेल. आणि आपण आय थिंक सो पहिला मराठी व्लॉगर असणार आहे आफ्रिकामधले व्लॉग्स बनवणारे. मी अजून एकही नाही बघितलं आहे. बट मी जेवढंही ट्राय करणार बेस्ट बनवायचं ट्राय करणार आहे भाई. नेक्स्ट लेवल इन्फॉर्मेशन असणार, कसं तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात, काय काय बघण्यासारखं आहे. अँड जे पण असणार आता मी तुम्हाला एवढंच इथे सगळंच सांगत नाही बसत. जे पण आता अपडेट असणार मी फ्लाईटमध्ये तुम्हाला दाखवतो, सांगतो ओमान उतरूया काय. आणि मग ओमान आपल्याला 2.5 तास, मग ओमानला 3 तासाचा लेवर, मग तिथून आपली 4-4.5 तास म्हणजे 5 तास पकडून चला नैरोबी. 4.5 तास आहे ठीक आहे यार. 10 तासाच्या म्हणजे 5,000साठी आपल्याला 10 तास घालवायला लागले भाई. मित्रांनो भेटूया आता नंतर पुढेच. सो ऑलराईट तर मित्रांनो आता ऑलमोस्ट 3.5-4 तासानंतर आपण आलो आहे ओमानमध्ये. आणि ओमानमध्ये आपण पहिलेही कदम ठेवले. तर आता तुम्हाला जसं सांगितलं आपला ट्रान्झिट आहे आणि एकदम प्रोसेस चिल्ड होते. तर असा काय एअरपोर्ट आहे, ट्रान्झिट एरिया ॲक्च्युली. आणि तुम्ही पाहू शकतात असे कोण मला म्हणजे येतानाची जी फ्लाईट होती भाई त्याच्यामध्ये काहीच नव्हते. ऑलमोस्ट 90 लोकच होते, जास्त नाही. आणि आता जातानाच्या फ्लाईटमध्ये ऑलमोस्ट मला लोक तरी दिसत आहेत, म्हणजे आहेत बऱ्यापैकी. सगळे जे असतात ना काळे लोक तसेच आहेत. म्हणजे मी असं चिडवत नाही बट तेच दिसत आहेत ऑब्व्हियसली. आता मी आणि मित्रांनो फर्स्ट टाईम मी ट्रॅव्हल करतो आहे सलाम एअरने भाई. नेक्स्ट म्हणजे फ्लाईट चांगली आहे फर्स्ट टाईम, म्हणजे मी बघतो आहे काय असं प्रॉब्लेम नाही काय नाही, चिल्ड होती. आणि आता जाताना मी मुंबई टू मस्कटची नाही दाखवली फ्लाईट जर्नी, मी इथून दाखवणार आहे तुम्हाला. केनियाची आपण फ्लाईटमध्ये बसू, तुम्हाला दाखवेन सगळं कसं काय आहे प्रॉपर विषय. तर आता वेट करू आणि जशी आपली बोर्डिंग स्टार्ट होते तर मी तुम्हाला अपडेट करतो आणि मग भेटू. चलो ऑल राईट. तर मित्रांनो आता आपली बोर्डिंग चालू झाली आहे. तुम्ही पाहू शकता तर आपल्याला बोर्डिंग पास भेटला आहे. आणि इथे आपली ही फ्लाईट सलाम एअर एअरबस A320 न्यूच आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसा काय विषय आहे सगळं, कशी फ्लाईट आहे अँड ऑल एव्हरीथिंग. प्राईस तर तुम्हाला माहितीच आहे कितीला पडली ही बघा. आणि आता फक्त एक आहे की आपल्याला विंडो सीट नाही भेटली, बट बघू जे पण असेल काय सांगतोस. तर चलो लेट्स गो. हे फ्लाईटला जाण्याच्या आधी आपण करतोच, जो पण असेल आपण व्हिडिओ सांगतो. हॅलो सलाम. थँक्यू सर. 22 लेफ्ट साईड. तर एक अशी फ्लाईट आहे. येतानाची जेव्हा फ्लाईट होती तिची थीम ग्रीन होती, बट आताची फ्लाईटची थीम तुम्ही पाहू शकता. सीट्स बघा कसे आहेत. झोन 22D प्रत्येकाचं वेगळं आहे बाई. मुंबईवरून जी आपली होती ती एकदम जुनी फ्लाईट होती, ही तरी नवीन आहे. सीट वगैरे बघून तरी चांगलं वाटतं आहे. 22D आहे आपली आयल सीट आहे. हॅलो T2D. सो
तर मित्रांनो फायनली कंट्री नंबर 20 आणि आपण आलो आहे केनियामध्ये. तर आता जो पण का अपडेट असेल मी तुम्हाला पुढे सांगतो. इथे तुम्ही पाहू शकतात वाजले आहे 2:35. 10 मिनटं फ्लाईट लेट होती बट चांगली होती, मजा आली बाई. आणि आपली ही फ्लाईट ओमान एअरची. आणि आता इथे आपण बससाठी थांबलो आहे. पहिल्यांदा असं होतं की थांबायला लागतं, नाही तर बस आधी रेडी असतात. क्लायमेट तर एक नंबर आहे, म्हणजे आपला इंडियामध्ये जसा असतो तसाच आहे. 24 डिग्रीज आहे इथे, बट असं वाटत नाही की भाई 24 डिग्री आहे. तर इथे आपली अशी बस आली, तुम्ही पाहू शकतात. आता बसमधून जाऊ आणि इमिग्रेशनमध्ये काय विचारतायत आपलं करन्सी एक्सचेंज आणि आपलं झालं सिम कार्ड. तर जे पण काय असणार सगळं अपडेट मी तुम्हाला सांगतो. तर चला लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आलो आहे केनियाच्या इमिग्रेशनमध्ये. आणि इमिग्रेशन जर तुम्हाला दाखवलं त्याचं पत्र्यामध्ये आय थिंक एअरपोर्टचं काम चालू आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता असं इमिग्रेशनचं सगळ्या लाईनीत उभे. तिथे करन्सी एक्सचेंज पण आहे, बट इथून मी करत नाही करन्सी एक्सचेंज. मी बोललो बाहेर जाऊन करू, कसं काय आहे ते वगैरे. जे पण आता असणार मी तुम्हाला पुढेच अपडेट करतो. एकदा इमिग्रेशन होऊ द्या. कारण की बाई पत्र्यांमध्ये इमिग्रेशन, मला बांगलादेशच्या बॉर्डरची आठवण आली बाई. तिथे आपण गेलेलो बॉर्डरला, तसं फील आहे ते. तर चला बघू, जसं इमिग्रेशन होतं मी तुम्हाला अपडेट करतो आणि सांगतो. तर ऑलराईट, तर मित्रांनो आपण इथून थोडी करन्सी एक्सचेंज केली. हा एअरपोर्टचं इमिग्रेशन तुम्ही पाहू शकतात. आणि इकडेच असं आहे, भरपूर आहेत असे, सगळ्यांकडे सेम रेटच आहे. $1 125 शिलिंग्स देत आहेत. सो बेसिकली तुम्ही पाहू शकता हे अशी काही करन्सी आहे. सो तोच रेट आहे म्हणून मी $50च चेंज केले, जास्त नाही केले. कारण की उगाच इथे रेट खूप म्हणजे 4 शिलिंग्सने फरक आहे. पण ठीक आहे, आपल्याला आता काय हॉटेलपर्यंत जायलाच आपल्याला करायचं आहे, बाकी काय आपण करू शकतो. तर मी बोललो तेच तुम्हाला सांगतो. हे बघा, हे असं बेल्ट वगैरे पण आहे बघा, असं आहे. आय थिंक सो यांचं एअरपोर्टचं काम चालू आहे, आय थिंक सो, मला असं वाटतं आहे. अजून काही कन्फर्म नाही. तर जे पण असेल मी तुम्हाला सांगतो आणि बाहेर जातो आणि मग सांगतो. कारण की इथे भाई थोडं आपल्याला ते सगळं रिसर्च पण करायचं आहे. सिम कार्ड एक घ्यायचं आहे, सिम कार्डाच्या बाहेर आपल्याला भेटायला पावतं, ते पण सांगतो. तर चला, तर ऑलराईट तर मित्रांनो आता आपण आलो आहे सिम कार्ड घ्यायला. भाई सफारीकॉमचा सिम कार्ड घ्यायला पाहिजे. आणि टेलकॉम पण आहे तिथे, एअरटेल पण आहे. बट सफारीकॉम जो आहे त्याला गर्दी बघा, लिटरली लाईन लागली आहे. आणि माझ्या बाजूला पण जी बसलेली ती पण मला सजेस्ट केलं की सफारीकॉमचाच घे, बेस्ट आहे आणि चीप पण आहे. आणि आपल्याला तेच पाहिजे, आपल्याला काय जास्त, कारण की आपण कसं मल्टिपल जाणार आहे, इथून तांझानिया पण जाणार आहे, मग ते परत मग येणार आहे केनियामध्ये पण. त्यामुळे सफारीकॉमचा जर रेट्स मी पण रिसर्च केलेला थोडा चीपच आहे. आपल्याला काय गुगल मॅपसाठीच पाहिजे आणि काय बस, बाकी काय नाही. आपल्या हॉस्टेलवर तर असतंच. आणि एकदा मी सिम कार्डचा रेट वगैरे बघतो आणि मी तुम्हाला सांगतो काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग. आणि मग बाहेर पडूया. म्हणजे एकदम छोटासा, म्हणजे एकदम काय बोलू, एकदम छोटासाचं पण छोटासा एअरपोर्ट आहे. आणि आय थिंक सो, हाय, वेटिंग फॉर सिम कार्ड. You're waiting for a SIM card? Yeah. Okay, just get home. I'm going to get an Uber. Okay, sure. Thank you very much. What is your name? Rahul. Rahul. You're Moin. Yeah. I have a Thank you very much. Yeah. I'll text you the videos. Okay, bye. तर ही होती, तिने आपल्याला विंडो सीट पण दिलेली आणि आपल्याला बोलतात ना हेल्प केला बाई. म्हणजे आत्तापर्यंतचं तर जसं आपल्याला म्हणजे काय एक्सपिरियन्स असा आला नाही विचित्र. हेल्पफुल आहेत बाई. विचार करा ना, आजपर्यंत आपण एवढे 20 कंट्री फिरलो आहे. एथिहाडमध्ये होतो मी, फक्त विंडो सीट ज्याची माणसाची पण नव्हती तिथे मी विचारलं मी बसू का, अशी लोकं भेटलेत. बट इथे अशी लोकं भेटलेत की भाई लिटरली तुम्हाला विंडो सीट दिली. बट तर मित्रांनो आता मी फायनली सिम कार्ड पण घेतला इथूनच. आणि आता असा 1100 शिलिंग्स लागले. ठीक आहे, काय एवढं आपल्याला हे नाही, 1100ची कन्व्हर्जेशन इथे येईल, म्हणजे ऑलमोस्ट 750ला पडला. आणि ठीक आहे, आपल्याला काय फक्त गुगल मॅपसाठी यूज करायचं आहे. 10 GB भेटलं आहे, चांगलं आहे. आणि आता माझा प्लॅन आहे इथून आता जायचं बसने. बजेटमध्ये आपण जायचं आहे. उबर खूप 600 काय 1000 दाखवतो आहे, कारण की पीकर्स आता झाले आहेत. तुम्ही पाहू शकता आता टाईम पण ऑलमोस्ट 4 झालेत, तर पीकरच पकडून चला. तर आता माझा प्लॅन आहे तिथून बसने जायचं. अजून इथे इंडियन आहेत आपले भरपूर, बट त्यांचं लोकेशन वेगळं आहे, माझं वेगळं आहे. म्हणून मी विचार करतो मी माझं बसने उतरून तिथून मला फक्त 550 मीटर चालायचं आहे. माझा असा प्लॅन आहे. तर बघू, आता एक काम करतो मी, तुम्हाला आता बाहेरच अपडेट देतो. बाहेर जातो आधी. 34J बस. बस मटाटू बस. Matatu. What do you want a matatu? सिटी सेंटर. Where's the matatu? How can you get a taxi? बजेट ट्रॅव्हलिंग. traveling. Yeah. Get a Uber. Uber expense. Uber showing 1000 shillings. Yeah, 1000 shillings. We'll take you. Go bus, you have to go there. Bus, where is the bus stop? Bus stop this. That side? Yeah, next day.
Want to go to the bus stop? आय लाईक ट्रॅव्हलिंग लाईक इन बस आहे ना एव्हरीथिंग. Yeah. या तर मित्रांनो इकडची आता तुम्ही पाहिलं भाई मी इथे आता बाहेर आलो आहे. हे बघा हे लोक असा टाळा लावतात आतून. भाई असं वाटतं मी डीमार्टमधून बाहेर पडतो यार. म्हणजे यांचं एअरपोर्ट भाई फीलच होत नाही. कारण की मे बी यांच्या एअरपोर्टचं काम चालू आहे. तर आता माझा प्लॅन आहे उबर पण आहे. पण मला उबरने नाही जायचं. उबर महाग कशाला, आपल्याकडे टाईम आहे. पण भूक मला मजबूत लागली आहे. तर इथे बस आहे. बसचं थोडं तेच आहे की कशी पोचेल काय पोचेल ते आपल्याला बघायला लागेल. आणि येस मला तर तसंच आवडतं बाई ट्रॅव्हल. तर मित्रांनो आता आपण बसमध्ये बसलो आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता अशी बस आहे. 100 शिलिंग घेते म्हणजे पकडून झाला 70-80 रुपये. परवडतं आहे बाई. उबरमध्ये एवढं टाकण्यापेक्षा ह्याच्याने गेलेलं परवडतं. अशी काय. तर मित्रांनो ही आहे आपली एक रूम जी आपल्याला 700 रुपयाला पडली आहे. काम चालवायसाठी फक्त रात्र घालवण्यासाठी आहे फक्त. आणि काय बोलू तुम्हाला हे बघा 700 रुपयामध्ये आफ्रिकामध्ये आहे भाई. इथे पंखा नसतो एकही रूमला. असं काहीतरी आहे मच्छरदानी. आणि तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आपला मुंबई टू केनिया इन जस्ट म्हणजे एवढा चिपेस्ट वेमध्ये आपण आलो आहे. कसा वाटला तुम्हाला. आय होप इन्फॉर्मेटिव्ह वगैरे वाटला असेल तर लाईक करायला प्लीज विसरू नका भाई. आणि पहिल्याच दिवशी मी बाई केनियाचे जे सिटी सेंटरचे हाल बघून फाटली माझी. तर उद्या मी विचार चालले इथे जरा एक्सप्लोर करेन आणि मग दुसरीकडे निघून जाणार आहे. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच पुढच्या. आणि हा ब्लॉग फक्त आपण मुंबई टू केनियाचा ठेवला. बाकी सगळं जे पण असेल ते पुढे कळेलच. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता मस्त खाल्लं आहे ना अंघोळ करणार आणि झोपणार. भेटूया असंच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय टेक केअर पीस सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. गावची लाईफस्टाईल वगैरे दाखवू कसं काय आहे. आता ब्रेकफास्ट पण करू आतमध्ये. ॲक्च्युली ही मच्छी बनवणार होती यार. व्हॉट यू कॉल. We call them omena in our language. हां इट्स हॉट बट नाईस.